हे समोर आहे ना, हे समोर तिथं वाघ आहे ना, टायगर भाऊ पाणी प्यायला येतात. ते इकडं पण येतात या साईडला. नमस्कार मंडळी, रामराम. तर आज मी आलो आहे माझ्या गावाला, कोकणात, रत्नागिरीला. तर 5-6 दिवसांची सुट्टी काढून आलेलो आहे मी. तर काल निघालो होतो रात्री, सकाळी पोचलो रत्नागिरीला. कोकण कन्या एक्सप्रेसने आलो होतो, पण ती 1.5 तास लेट होती, त्याच्यामुळे लेट पोचलो सकाळी. तर आजच्या ब्लॉगमध्ये दिवसभरात काय होतं तुम्हाला बघायला भेटेलच. तर तुम्ही ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा, खूप मजा येणार आहे. तर आता मी रत्नागिरीमध्ये हातखंबा म्हणून एक गाव आहे, तिथं आहे, माझ्या मामाच्या गावाला आलेलो आहे. तर तिकडचं तुम्हाला व्ह्यू दाखवतो. हे बघा, हा पूर्ण ग्राउंड एरिया आहे घराच्या बाहेर. हे समोर आहे ना, समोर इथं नदीचं पाणी आहे, पण आता सुकलेलं आहे उन्हाळ्याचं सीझन असल्यामुळे. मामाचे ट्रक आहे. आणि इकडे आहे ना, इकडे ही जी पिकअप व्हॅन आहे, ही फिश एक्सपोर्ट इम्पोर्ट करतो, सी फूड दाखवतो इकडे. हा पूर्ण एरिया. इथं मंदिर आहे, देऊळ आहे. हे बाई सगळे या कैरी लागलेले आहे, आंब्याचे झाड आहे. इकडून किती भारी हवा चालू आहे इथं, मस्त गावाकडचं वातावरण. आता फणस पडला आहे, दाखवतो तुम्हाला. आणि हा डॉगेश भाई सिम्बा. आणि मी माझ्या गावाला तब्बल 10 का 12 वर्षानंतर आलेलो आहे. आता इकडे 5-6 दिवस आहे. तर मस्त गाडी पण शिकणार आहे मी, 4 व्हीलर. कारण इकडं मस्त मोकळा एरिया पण आहे, इथं मस्त गाडी चालवता येईल. तर मंडळी, आता मी निघालो आहे. आता रत्नागिरीमध्येच आहे, लांजा गाव आहे माझ्या मावशीचं, तिकडं चाललो आहे. तिकडचा व्ह्यू पण एकदम मस्त आहे. आता निघतो आणि तिकडं गेल्यावर तुम्हाला भेटतो डायरेक्ट. तर फायनली आम्ही पोचलो आहोत आता लांजाला. रस्ता थोडा कच्चा होता कारण हा जंगलाचा एरिया असल्यामुळे. तर आता आम्हाला थोडं चालतच जावं लागणार आहे. गाडी इथं पार्क करतो जी गाडी आणि जातो मग. त्यांचीच आहे. पूर्ण चढत जायचं आहे, जंगलाचा एरिया आहे ना इकडून. आपण शाळेत कुठे जायचं का? टेकडीवर आहे असं एकदम घर. हे बघ, इथून धरणाचं पाणी वाटतं, आवाज येतो खाली. ओढा वर आहे आता इथं एकदम. इकडून धरण आहे साईडने. आंब्याचे झाडं किती ना, आंब्याचे झाड आहे. एकदम वरती घर आहे, आलं पाहिजे. हे जे लोकेशन आहे तुम्हाला सांगायचं होतं, एकदम टेकडीवर घर आहे. टेकडीवर घर आहे इकडं. आणि ह्याच्या अपोजिटला ही इकडून वाट आहे जायची अशी. असं इथून वर जायचं, हळूहळू जावं लागतं. इथं साप बीप येतात, एकदम हळूहळू जावं लागतं. उंच आहे थोडं, जंगल एरिया. आणि इथं वाघ पण येतात. इकडं असं
आत्ता आलोय धरणाच्या एरियात आलोय. धरण आहे साईडने पूर्ण. इतकं भारी लोकेशन आहे इथं. मस्त फ्रेश हवा. आता दाखवतो. हे आलं आता धरणाची इथली एंट्री. हा मोकळा एरिया पूर्ण. तो समोर रोड आहे आणि हे धरणाचा एरिया. हा पूर्ण धरणाचा एरिया. हवा पण एवढी भारी चालू आहे मस्त. हे समोर आहे ना, हे समोर तिथं वाघ आहे ना, टायगर भाऊ पाणी प्यायला येतात. ते इकडं पण येतात या साईडला. माझ्या मावशीचं घर आहे त्या साईडला पण येतात वाघ. रात्रीचे येतात पण दिवसा नाही. आणि हे लांजा गाव आहे राजापूरच्या इकडे, तिथलं आहे लोकेशन. मी किती आता तरी 10-12 वर्षानंतर आलेलो आहे आणि चेंज झालं आहे खूप. हे साईडला आहे पूर्ण टेकडे बिकडे गेलेली आहे. आणि ऊन पण खूप आहे आता. मी जातो लगेच आता ब्लॉग किती अजून बनतो नाही तर इथंच ब्लॉग संपवेल मी. अजून पुढे काय कुठं जाईल त्याच्यावर. आता परत जातो रिटर्न. आता तुम्हाला इथे आंब्याचे झाड आहेत ते दाखवतो. हे सगळे आंब्याची झाडे आहेत. वेगवेगळी कलमं आहे आंब्याची. त्याचे नावं पण वेगवेगळे. हे नारळाचं झाड इकडं मस्त एरिया या साईड. आणि हे ठेवली आहे. हे आंबा पोळी तयार करायला ठेवली. आंबा पोळी. तर मंडळी आजचा ब्लॉग आपण इथंच संपवत आहोत. तर तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि हो शेअर करायला सुद्धा विसरू नका. अशाच नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येईल. तोपर्यंत राम राम.